मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। पादचारी उड्डाण पुलासाठी कांजूरमध्ये ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं ठाणे लोकल रद्द। उद्या मध्यरात्री 1 ते सकाळी 4:30 म्हणजे 4:30 वाजेपर्यंत विक्रोळी ते मुलुंड दरम्यान ब्लॉक। रात्री 12:24 ची सीएसएमटी ठाणे लोकल रद्द। मुंबईमध्ये उद्या मध्य हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक, तर हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक। ठाणे घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी फुटणार। ठाणे कोस्टल रोडचं काम वेगात सुरू। सिंगल पाईल सिंगल पियर प्रणालीमुळे कामाला गती। मुंबई परिसरामध्ये 10 नवे जलमार्गांच्या आराखडा अंतिम टप्प्यात। मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई आणि मीरा भाईंदर परिसरात प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याचा आराखडा। सध्या 21 जलमार्गांवर जलवाहतूक सुरू। मुंबईमध्ये ओल्या सुक्या कचऱ्याचं अखेर वर्गीकरण होणार। 2016 सालच्या निर्णयाची 10 वर्षांनी अंमलबजावणी करणार। घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या 4,500 कोटींचं कंत्राट। सुक्या कचऱ्याच्या वाहतुकीसाठी एका वॉर्डामध्ये 2 वाहनांची व्यवस्था। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचा निधी पुढील महिन्याभरामध्ये। विमानतळाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून 6,000 कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीला परवानगी। महिनाभरात निधी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार। पुणे पिंपरीमधील 4 मेट्रो स्थानकांवरची नवीन प्रवेशद्वारं आजपासून खुली होणार। प्रवाशांना मोठा दिलासा। स्वारगेट आणि शिवाजीनगर या स्थानकातील अतिरिक्त प्रवेशद्वार आजपासून खुली केली जाणार। पुण्यामध्ये आयसीयू असलेल्या बेडची संख्या अपुरी। शहरातील मोठ्या रुग्णालयामध्ये आयसीयू खाटांची संख्या कमी। गंभीर रुग्णांना वेळेमध्ये बेड उपलब्ध न होण्याच्या घटना वाढल्या। व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्तानं पुण्यामध्ये गुलाबाच्या फुलाला मोठी मागणी। 20 गुलाबाच्या गड्डीला 500 रुपयांचा भाव।